के.आर. दाते हे अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आजही वयाच्या 82व्या वर्षी ते उत्साहानं आणि ऊर्जेनं काम करीत आहेत. व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या या माणसानं भारतात आणि भारताबाहेर 50 वर्षांहून अधिक काळ जलसिंचन, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये पथदर्शक काम केलंय. गेली अनेक वर्ष दाते ग्रामीण विकासाकरता झटत आहेत. पाणी, जमीन आणि ऊर्जा हे त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. समृद्धतेसाठी विकास आवश्यक असतो, मात्र तो साधताना अविचार केला तर पर्यावरणाचा नाश होतो आणि सामाजिक समतोलही बिघडतो. याकरता दाते यांनी पर्यावरणाला पोषक अशा औद्योगिक तंत्रांसाठी आणि पर्यायी विकासाच्या मार्गांसाठी कसाड, सारमेट आणि सोपेकॉम या सामाजिक विकास संस्थांची उभारणी केली आणि त्यांच्यामार्फत नवनवे प्रयोग केले आहेत. या सृजनशील तंत्रज्ञाचे समाजभान देणारे विचार हाच ऐवज आणि त्यातून मिळणारा दृष्टिकोन सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरता हा माहितीपट. एक मुद्द्याकडे आम्ही जे पहिले आलो की आज जी सर्वसाधारण समजूत आहे ती एनर्जी म्हणजे तेल, गॅस आणि वीज म्हणजेच एनर्जी. पण प्रत्यक्षात एनर्जीचा वापर कशा करता होतो त्याचा विचार नाही. आता ह्या अभ्यासातून असं दिसून आलं की विकास होणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये 40% एनर्जी ही बांधकाम क्षेत्राकरता लागणार वापरली जाते. छत बांधण्याकरता जेवढं तुम्हाला स्टील आणि सिमेंट लागतं ती निर्माण करण्याकरता कोळशाच्या स्वरूपातली ऊर्जा ह्याच्यावर आम्ही शेवटी जाऊन हिशोब करतो. म्हणजे आता आज असं होतं की आज लाकूड मी नुसतं दळण म्हणून वापरलं तर त्याची ऊर्जा ही 1 किलो कोळशाच्या बरोबर असते. पण ते जर मी 1 किलो लोखंडाचं काम करू शकलो तर 1 किलो लोखंड निर्माण करण्याच्या मागे 3 किलो कोळसा लागतो. सर्व ज्या क्रिया असतात त्यात म्हणजे खाणीपासून खनिज काढण्यापासून ते पूर्वीच्या पुढच्या सगळ्या आणि मग शेवटी वाहतूक करून पोचवणं आणि त्याचं फॅब्रिकेशन करण्याचा हिशोब केला तर एकंदर गोळाबेरीज हिशोब 5 किलो कोळसा इतका येतो. म्हणजे 1 किलो लाकूड जळण म्हणून आम्ही वापरलं तर त्याची 1 किलो कोळशाची जेमतेम क्षमता आहे. पण स्टीलला पर्यायी जर वस्तू निर्माण आम्ही केली तर त्याच्यामध्ये 5 किलो कोळसा लागतो अशी वस्तू आम्ही निर्माण करतो.
म्हणजे ह्यामुळे आम्ही लाकडाचा उपयोग जळणाच्या ऐवजी बांधकामाचा माल म्हणून वापरू शकलो. तर आम्ही प्रचंड ऊर्जेचा एक मोठा प्रभावी पर्याय उभा करू शकतो. 5 पट ऊर्जेची बचत करू शकतो. खूप बचत करू शकतो. किंवा 5 पट ऊर्जेची बचत म्हणण्याच्या ऐवजी आजची भरमसाठ ऊर्जा वापरली जाणाऱ्या मालाला आम्ही पर्याय देतो. दात्यांचा आणि आमचा पहिल्यांदा संबंध आला तो 1972 साली. शहाद्याच्या चळवळीचे एक समर्थक म्हणून. शहाद्याच्या चळवळीतली आमची सगळी बंडखोरीचं त्यांनी समर्थन केलं आहे, कारण त्यांना नेहमीच बंडखोरीबद्दल एक प्रेम होतं. पण आमचा त्यांच्या विचारांशी जो खरी परिचय व्हायला लागला तो 1982च्या नंतर. 1982च्या नंतर त्यांचं एक वेगळंच रूप आमच्यासमोर येत गेलं. ते एका सर्जनशील विचारवंताचं होतं आणि त्यांचा शोध होता तो सर्वांसाठी शाश्वत समृद्धीची वाट कशी असावी याच्याबद्दल. पण त्यांनी त्यासाठी पाणी, जमीन आणि ऊर्जा यांचा कसा मेळ घालायचा याच्याबद्दलचा जो विचार मांडला आहे तो खूप वेगळा आहे. आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या तर आपल्या असं लक्षात येतं की ही बंडखोरी आणि ही सर्जनशीलता ही त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच आहे. मी ग्वाल्हेरचा. माझा जन्म 26 साली झाला. त्यावेळेला माझे वडील ग्वाल्हेर संस्थानात लॉ सेक्रेटरी होते. शाळेच्या बाबतीत मी एका वेगळ्याच परिस्थितीतून गेलो. त्यावेळेला ग्वाल्हेरला सिंधिया स्कूल हे वरच्या अगदी समाजातल्या लोकांकरता जी शाळा चालवली जात असे त्याच्यामध्ये राजे महाराजा पण असायचे. त्यातनं 2 वर्ष गेल्यानंतर नेहमीच्या पद्धतीमध्ये मी स्थानिक प्रायमरी स्कूलमध्ये जेव्हा जॉईन झालो त्यावेळी त्याच्याबरोबर माझं जमेच ना. का बरं? कारण असं की तिथे नेहमीच्या पद्धतीने दमदाटी, गोकमपट्टी या पद्धतीने जर चालतं शिक्षण, अशा प्रकारची जी रूढ शिक्षण पद्धती होती त्यांच्याशी माझं जमेल. पण वडिलांची काय प्रतिक्रिया होती? वडिलांना प्रश्नच पडला होता की हा काय करणार आहे, हा शिकणार नाही, काय होईल काही कळेना. त्यामुळे शेवटी एक मास्टर घरी ठेवला. वडिलांनी त्यांना पूर्ण कल्पना दिली होती की हे कार्ट कसं आहे ते. पण त्यांनी मला इतकं मुक्त रीतीने परंतु स्पष्टता यावी या दृष्टीने सर्व काही असं वाचायला द्यायचे. पण मग शालेय शिक्षण म्हणजे हेडमास्टर कधीतरी बोलून, कारण वडिलांच्या सांगण्यामुळे, आणि परीक्षा घ्यायचे काहीतरी अशी म्हणजे अगदी स्टँडर्ड परीक्षेसारखी नाही, पण बराचसा अभ्यास मला शाळेबाहेरच करतो. दात्यांना चाकोरीबाहेरच्या विचारांची आणि चाकोरीबाहेर वाटांची नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. पण त्यांनी तरीसुद्धा कुठलीही वाट किंवा कुठलाही विचार हा केवळ चाकोरीबाहेरचा आहे म्हणून कधी स्वीकारला नाही. त्यांच्यासमोर आदर्श आहे तो दामोदर कोसांबी आणि टर्झागीसारख्या वैज्ञानिकांचा, की प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या आणि विचाराच्या निकषावर तपासून घेतल्याशिवाय स्वीकारायची नाही, हे त्यांच्या प्रवासाचं सूत्र आहे. कॉलेजची 2 वर्ष झाली. आता तोपर्यंत वडिलांनी ठरवलं होतं की ह्यांनी काही घाईने करून कुठल्या फील्डमध्ये जायचं, म्हणजे सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये वगैरे असा जो काही प्रश्न असतो. या परिस्थितीमध्ये आमचे ग्वाल्हेरचे प्राध्यापक जे होते ते म्हणाले की तुला आता गणितात पुढे जायचं असेल तर तू फर्ग्युसनला जा. आणि तुम्ही फर्ग्युसनला? मी झालो. पण फर्ग्युसनच्या तुमच्या काय आठवणी आहेत? आणि हे किती साल? हे साल 42. अच्छा. पण फर्ग्युसनच्या काय आठवणी आहेत? कारण तिथे इतके प्राध्यापक नामवंत होते. तर सांगतो ना. फर्ग्युसनमध्ये पहिलं काय झालं की मी कॉलेजला जॉईन झालो आणि चले जाव सुरू झालं. म्हणजे 42ची चळवळ सुरू झाली. बरोबर. त्या 42च्या चळवळीमध्ये पहिलं जे घडलं ते असं की अभ्यासवर्ग कोसांबी जे चालवत असत. कोसंबी? डी कोसंबी. ते जे अभ्यासवर्ग चालवत असत त्याच्यामध्ये एका बाजूला मी गणिताचा विद्यार्थी त्यांचा, आणि ते त्यांची शिकवण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती.
काय काही वेळा असं असायचं की असं त्यांनी शिकवायला सुरुवात केली ना की वर्गातले 2-3 दिवस पोरं निघून जायचे. हे कोर्समध्ये नाही आहे, कशाला आम्हाला उगाच शिकवत बसताय. पण राहणारे थोडे विद्यार्थी होते त्यातला मी होतो. कोथंबी 45 साली याला गेले TIFRला. तेव्हा रावसाहेब पंडावर्धनांच्या अभ्यास वर्गाला आम्ही जोडले गेलो. आणि मग त्या अभ्यास वर्गातून मग सर्वच परिस्थिती, याचा विचारणी अभ्यास, मग सुभाषचंद्र बोसची भूमिका, गांधी विचार, नेहरू विचार, त्यावेळची साम्राज्यशाहीबद्दलची कम्युनिस्टांची भूमिका, याच्या एकेकाच्या विषयी चर्चा आमच्या चालूच असायची. त्या चर्चेमध्ये मग मी दुसऱ्या मुद्द्यावर जेव्हा आलो की सरंजामशाही आणि जमीन मालकी, हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला काही पुढे जाणं अशक्य, अशी ही प्रोसेस चालू होती. म्हणजे कॉलेजचा अभ्यास हा जवळजवळ फारसा नसेच. तुमच्या कॉलेजचं शिक्षण मग पूर्ण किती साली झालं? 44. आणि मग पुढे तुम्ही काय केलं? हा, मग असं सांगतो ना, तर त्या परीक्षेमध्ये मी युनिव्हर्सिटीत पहिला आला. अच्छा. तर मी परीक्षा झाल्याबरोबर महाजनींना भेटायला गेलो. तर महाजनी म्हणतो ठीक आहे, तुझ्याकरता आम्ही फेलोशिप तयार ठेवलेली आहे, तू जॉईन हो ताबडतोब आणि तुला मी केम्ब्रिजकरता तयार करतो. मग केम्ब्रिजला गेला? गेलो नाही. तोच तर महत्वाचा प्रश्न आहे. केम्ब्रिजला गेलो नाही. सांगतो ना आता. त्या केम्ब्रिजला गेलो नाही. म्हणजे 44 साली पास झालेले ना साधारण कल्पना आली होती की इंग्रज जाणार, पुढच्या व्यवस्थेमध्ये आपलं काय स्थान हा प्रश्न होताच. पण ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे जाऊन शिकून काय करायचं आहे, आपण आता त्यांच्या अंकित राहणार नाही. या सगळ्या मानसिकतेचं म्हणलं आता त्याच्यात काहीतरी मार्ग काढावा पाहिजे. माझा निर्णय होत नव्हता. शेवटी वडिलांनी एक दिवशी बोलून विचारलं की काय करणार तू केम्ब्रिजला जायला तयार नाहीस. तेव्हा म्हटलं आता काहीतरी आपल्याला मार्ग काढला पाहिजे. तर मला वाटलं कुठलं तरी प्रॅक्टिकल फील्ड, त्याच्यात मी स्वतंत्र व्यवसाय करतो, त्या दृष्टीने मी आता असं ठरवलेलं आहे इंजिनिअरिंगला जायचं पुण्यातच. पण तिथे अभियांत्रिकीची तुम्ही किती वर्ष? सांगतो ना, इंजिनिअरिंगची 4 वर्ष असतात. बरोबर. पण त्याच्यात स्पेशलायझेशन सिव्हिल. त्यावेळेला टॉप प्रेफरन्स सिव्हिलच असायचं. इतर फील्ड फारशी काही डेव्हलप नव्हतीच. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 महिन्यात मला डिग्री मिळाली. त्यामुळे मग आता एक वेगळा विचार करायला सुरुवात झाली. पहिलं मी रिसर्च, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्चमध्ये लागलो. KRमध्ये डिझाईन्समध्ये मला त्यांचा संपर्क आला. मुळा धरणावर ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून असताना धरणावर खोदकाम करून फाउंडेशन किती खोल घ्यावं, मातीचं धरण आहे तर ते किती खोल घेतलं पाहिजे, याच्यात दगड फार खोल होता खाली, तर तिथपर्यंत घेऊन पुन्हा भरायचं म्हणजे फार खर्चाचं आणि अवघड काम होतं. म्हणून त्यांनी ग्राउटिंगचा सल्ला दिला की जमिनीत फार खोल काय करायची जरूर नाही, खड्डा करून पुन्हा भरायचं नाही आहे, तर ग्राउटिंग करायचं, भोकं पाडून त्याच्यात लिक्विड मिक्सचर पाठवायचं आणि ग्राउटिंग म्हणून त्याला पद्धत आहे ती करायची, असं त्यांनी त्याच्यावर उत्तर काढलेलं होतं. आणि प्रत्यक्षात सरकारने ते मान्य करून तसंच काम करून घेतलं मुळा धरणाचं.
दातेंनी सरकारी कामामध्ये, सरकारी नोकरीमध्ये त्यांच्या खूप अनुभव घेतला, खूप कामं केली. एका बाजूला डिझाईनमध्ये जशी कामं केली तशीच इम्प्लिमेंटेशनमध्ये पण केली. निरनिराळ्या प्रकारचे मॉडेलिंगचा अभ्यास केला, प्रोटोटाईप कन्फॉर्मिटीचे निकष बसवले. त्याचबरोबर मुळात धरणासारखी किंवा रावीवरच्या धरणासारखी धरणं त्यांचं डिझाईन केलं. काकरापारसारख्या योजनेचं अथपासून इथीपर्यंत संपूर्ण उभारणी त्यांनी केली. बरेच ते सरकारी नोकरीमध्ये सुद्धा पुढे जाऊ शकले असते, पण त्यांचा जीव तिथे रमतच नव्हता. 68 साली गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडली. तेव्हा मी अण्णासाहेबांना एवढंच म्हणालो आणि धनंजय गाडवेंना पण म्हणालो, ज्यांनी एक विकास संशोधन संस्था वर्ध्यात काढली होती धनंजयरावांनी. म्हटलं मी तुमच्याकडे काहीतरी वेळ देऊ शकेन. स्वतंत्र व्यावसायिक असल्यामुळे मी काहीतरी वेळ देऊ शकेन अशी मला शक्यता वाटते. आणि त्यानंतर मग संपर्क मी चळवळींशी ठेवला. माझं काम चालू होतं ते मला पहिले जगण्याकरता पहिले 5-6 वर्ष व्यवसायिक कामाच्या पलीकडे काही करता येत नव्हता. पण त्यावेळेला माझी बाबा आमट्यांशी अण्णांनी ओळख करून दिल्यामुळे बाबा आमटे ही कशी जागा होती की लोकांशी संपर्क ठेवता येतो. आणि आव्हानाचा प्रश्न आला तसं श्रमिक मुक्ती आपली श्रमिक संघटना, ज्याच्यामध्ये गांधीवादी आणि तरुण मार्क्सवादी हे दोन्ही एकत्र काम करत होते, त्याचा माझा संबंध राहिला. तुम्ही जी कन्सल्टन्सी केली त्याच्यामध्ये काय प्रकारची कामं वेगवेगळी केली? कन्सल्टन्सीमध्ये 2 प्रकारची कामं होती. हायड्रॉलिक इंजिनिअरिंग आणि वॉटर रिसोर्स प्लॅनिंग ह्याच्याबद्दल पहिली 10 वर्ष मला काहीही काम मिळालं नाही भारतात. फक्त त्याची जी कॉन्फरन्सेस व्हायची विशेषतः इंटरनॅशनल, त्यामध्ये मी भाग घेत असे आणि नेहमीच्या पद्धतीने फारसं त्याकडे काही लक्ष दिलं जात नव्हतं. रिसोर्स मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग मला कन्सल्टन्सी पहिली जी मिळाली की फायर फायटिंग, ट्रबल शूटिंग डाऊन, टनल्सच्या बाबतीत, धरणांच्या बाबतीत. पहिला म्युन्सिपल कॉर्पोरेशनने मला सरळ सांगून टाकलं की मोठ्या पाईपलाईन आणि टनल्सची प्रॉब्लेम जिथे जिथे आहेत तिथे आम्ही तुम्हाला कन्सल्टन्सी दिलं आहे, तुम्ही फी कळवा, आम्ही तुम्हाला देतो. कांडला फर्टिलायझरसारखा प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, त्यामध्ये सगळी स्ट्रक्चर्स पासून 26 किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन, ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या क्रीक्स होत्या आणि 16 मीटर लूज सॉईल पॉकेट्स होते, त्याच्यामध्ये सगळी ही इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन, डिझाईन अँड कन्स्ट्रक्ट करणं टू अ व्हेरी टाईट शेड्यूल. आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आय वॉज लाईक ए झार फॉर द प्रोजेक्ट, फॉर द टेक्निकल आस्पेक्ट. आणि चेअरमन पॉल पोथन म्हणून डॉयन ऑफ फर्टिलायझर, तो म्हणाला हा इतका कठीण जॉब आमचा आहे की कोणी करायलाच तयार नाही. इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणणार आम्हाला ह्या मोठ्या मोठ्या क्रीक क्रॉसिंगची ट्रान्समिशन लाईन कंप्लीट करायला 4 वर्ष लागते, ती 2 वर्षात आटपली. असे डिफिकल्ट फाउंडेशन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आणि माझे स्ट्रक्चरल कलिगच्या बरोबर अर्थक्वेक आणि सायक्लोन रेझिस्टंट स्ट्रक्चर्स. त्यानंतर परादीपमध्ये जेटीपासून ते पूर्ण वेगळ्यावेगळी स्ट्रक्चर्स, हे काहीतरी इन्व्हेस्टिगेट करून, डिझाईन करून, कन्स्ट्रक्शन कंप्लीट 3 वर्षात करणं. असे मी इंडिपेंडेंटली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, इतर कन्सल्टंटच्या बरोबर ब्रिज प्रोजेक्ट्स हे काम केलं आणि हे करून जगलो जोपर्यंत मला वॉटर रिसोर्सेसची कन्सल्टन्सी मिळायला सुरुवात झाली. लँड अँड वॉटर रिसोर्सेस ऑफ आफ्रिका, दॅट लँड अँड वॉटर रिसोर्सेस ऑफ आफ्रिका हा कंटिन्युइंग बेसिसचा स्टडी काहीतरी 72-74 पासून ते 82 पर्यंत मी 10 वर्ष केला. त्यामध्ये देश इन्व्हॉल्ड तर इथिओपिया, केनिया हे देश म्हणतोय मी,
इथिओपिया, केनिया, मलावी, बुरुंडी, घाना हा एक फक्त क्विक रिव्ह्यू होता, एकच रिपोर्ट, एक सिंगल रिपोर्ट. आणि नायजेरिया. त्या प्रकरणात त्या काळात मी मग नायजेरियन रिव्हर बेसिन अथॉरिटीचा कन्सल्टंट होतो. एका बाजूला हा सायक्लोनचं संशोधन आणि स्टीलच्या ऐवजी कॉन्क्रीटला पूर्ण रिप्लेसमेंट कॉन्क्रीटला पूर्ण रिप्लेसमेंट चुकतोय मी, स्टीलला पूर्ण रिप्लेसमेंट आणि अगदी कमी कॉन्क्रीट असं स्लॅबचं जे संशोधन केलं त्याच्यामध्ये 3 मीटर म्हणजे 10 फुटाच्या स्पॅनला स्टील जवळजवळ फक्त नटबोल्ट पडतं आणि 100 मिलीमीटर कॉन्क्रीटच्या ऐवजी 40 मिलीमीटर कॉन्क्रीट हे आता आम्ही बांधलेलं आहे 10 फूट स्पॅनमध्ये. त्याच्यामध्ये मात्र बांबू कॉन्क्रीटच्या आत घुसवला नाही. मला इथे सांगावंसं वाटतं की बांबूच्याबद्दलचं सर्वसामान्य समज ही म्हणजे बांबू एक दुय्यम मटेरियल आहे आणि आपल्याला जेव्हा केव्हा अगदी टेम्पररी वापर करून घ्यायचा आहे, म्हणजे मंडपं बांधायची आहेत, केव्हा बांबूचा वापर हा श्मशानात होतो, अशीच एक समज बांबूच्याबद्दलची आजपर्यंत आहे. दात्यांनी बांबू हा अतिशय स्ट्रॉंग मटेरियल आहे आणि त्याचं कंपॅरिझन जर आपण स्टीलबरोबर केलं तर वेट टू वेट बेसिस बांबू हा स्टील म्हणजे बांबूची स्ट्रेंथ ही स्टीलच्या बरोबरची आहे, ही जाणीव आम्हाला त्यांनी करून दिली. आणि 1981 साली त्यांनी रिन्युएबल मटेरियल्सचा वापर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये कसा होऊ शकेल हा त्यांनी एक अतिशय सुंदर रिपोर्ट लिहिला होता. मग बांबूकडे जेव्हा आम्ही सगळे बघायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की बांबू एकीकडे स्ट्रॉंग मटेरियल आहे पण दुसरीकडे त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सीज आहेत. एक म्हणजे बांबूमध्ये जर आपण खिळा टाकला तर बांबू असा फाटत जातो. दुसरं म्हणजे बांबू पटकन कुजतो. आता ह्या सगळ्या डेफिशियन्सीला ध्यानात घेऊन जसं आम्ही काम करतो आहे तसं जगभर ह्याच्यावरती सगळं काम सुरू आहे. एक अगदी उदाहरण द्यायचं सांगितलं म्हणजे बांबूमध्ये खिळा मारण्याच्या ऐवजी आम्ही जे जॉईंट्स तयार केले बांबूचे त्याच्यामध्ये आम्ही अतिशय स्पेशलाइज फिक्स्चर्स स्टीलचे वापरले स्क्रू आणि खिळा मारण्याच्या ऐवजी. किंवा बांबूचे जॉईंट्स करायचे झाले तर बांबूला भोक न करता हा जो जॉईंट आम्ही डेव्हलप केला, ह्याच्यात बघाल तुम्ही कुठे भोक नाही आहे बांबूला, पण हा जॉईंट असा केला आहे की ह्याच्यामध्ये संपूर्ण ताकद त्या जॉईंटमध्ये येते. ह्याचा सगळा आम्ही अभ्यास करत विचार करत आम्ही पुढे गेलो आणि आम्ही चित्रकुटीरला सर्वप्रथम बांबूचा वापर कॉलम्स, बीम्स आणि स्लॅब्स ही अशी कल्पना आम्ही घेतली आणि अगदी लहान प्रमाणात आम्ही चित्रकुटीरला ते काम केलं. तिथून आम्ही हे काम कोचीनला नेलं जिथे एका आर्किटेक्ट जयगोपाल माझा मित्र आहे, त्याचं ऑफिस 3000 स्क्वेअर फुटाचं G+2 हे आम्ही सर्वप्रथम बांबूमध्ये केलं. आणि मला इथे सांगावंसं वाटतं की बांबूची ही बिल्डिंग करत असताना आम्हाला बँक फायनान्स मिळाला आणि ही बिल्डिंग इन्शुअर्ड आहे. तिथून आम्ही पुढे भोपोलीला ग्राउंड+1 एक बिल्डिंग केली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये आम्ही बांबूचा कॉलम हा एका लहानशा जागेवरती वीज वगैरे नसून बांबूचा कॉलम, बांबूचे बीम, बांबूच्या स्लॅब आणि एक मुख्य मुद्दा की आज जे रूफिंग शीट्स GI आणि सिंथेटिकच्या वापरल्या जातात त्याच्याऐवजी आम्ही नवीन पद्धतीचं फायबर वापरून आम्ही रूफिंग शीट्स तयार केल्या आहेत. माझ्या मते हे आम्ही बिल्डिंग टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलो आहे. आम्ही आमची बांबूवरची कामं नुसती बिल्डिंगपर्यंत सीमित न ठेवता बांबू रिइन्फोर्समेंट वापरून खडीचे रस्ते म्हणजे खडीमध्ये बांबूची रिइन्फोर्समेंट टाकून त्याला स्ट्रेंथ द्यायची. तर बांबूचे रस्ते
त्याच्यानंतर बांबूचा किंवा लाकडाचा सांगाडा करून त्याच्यामध्ये दगड भरून धरणं, ओव्हरफ्लो घेऊ शकतील अशी धरणं ही आम्ही केली. आता मुख्य मुद्दा असा आहे की लोकांना ही टेक्नॉलॉजी मान्य व्हायला लागली आहे, पण ह्याला आता पुढे कसं न्यायचं. तर मला असं वाटतं की 3 महत्त्वाचे ह्याच्यामध्ये पैलू आहेत. एक म्हणजे बांबूचं आणि बांबू रिलेटेड कन्स्ट्रक्शनचं स्टँडर्डायझेशन होणं. तर त्याच्याकरता आता बिल्डिंग कोड्स आम्ही डेव्हलप करतो आहे. त्यानंतर ही सगळी बांबूची कन्स्ट्रक्शन्स करण्यासाठी विकेंद्रित पद्धतीने वेगळ्या वेगळ्या जागी कारखाने किंवा वर्कशॉप्स उभे राहणं, ह्याच्याकरता लागणारं इन्स्टिट्यूशनल एक फ्रेमवर्क मेकॅनिझम हे डेव्हलप करणे. आणि तिसरं म्हणजे ही टेक्नॉलॉजी आम्ही ज्यांच्याकरता करतो आहे अशा समाजामधल्या अशा घटकांना ही टेक्नॉलॉजी मिळावी, ह्याच्याकरता लागणारे पेटंट्स आणि कॉपीराईट्स ह्या तिन्ही गोष्टींवरती आम्ही कन्करंटली आत्ता काम करतो आहे. आणि मला असं वाटतं की हे जेव्हा सगळं काय पूर्ण होईल तेव्हा दात्यांनी जे विजन दाखवलं 1981 साली, ती अजून काही वर्षांनंतर त्या विजनला अनुरूप धरून आम्हाला पुढे बांबू किंवा रिन्युएबल मटेरियल्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काहीतरी चांगलं करता येईल. KR दाते हे दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात यायचे. तेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हापासून माझी ओळख झाली. आणि KR दाते जेव्हा यायचे तेव्हा चर्चासत्रामध्ये हे त्यांनी कधी आम्हाला शिकवलं नाही. एक सतरंजी अंतरली जायची आणि त्याच्यावरती एक इन्फॉर्मल चर्चासत्र अशा तऱ्हेचे ते चर्चा करायचे. चर्चा करताना त्यांनी वेगवेगळे विषय त्या वेळेला हाताळले. त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचा विषय हा होता की कोकणातले बंधारे, नदीचं पाणी अडवणं. आणि त्याकरता त्यांनी जे काम केलं की लाकूड वापरणं, म्हणजे स्थानिक मटेरियल कसं वापरता येईल आणि त्याचे खर्च कमी कसे करता येतील अशासाठी त्यांनी सातत्याने चर्चा केल्या. दुसरा विषय त्यांनी हाताळताना हे केलं की जे पाणी आहे डोंगरामधलं ते कलमांना कसं देता येईल, त्याच्यासाठी जो पर्कोलेशन लॉस आहे तो अवॉइड करायला डोंगरातले खड्डे खणणं, त्याच्यामध्ये सिल्पोलिन टाकून त्याच्यात पाणी स्टोअर करणं आणि मग ते झाडाला कसं देता येईल, एका एकरात झाडं किती लागली त्याच्याप्रमाणे ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचे आणि त्या क्षेत्रामध्ये किती खड्डे, त्याचे डायमेन्शन्स किती, ह्याची गणितं घालून ते सांगायचे की तुम्हाला या क्षेत्रात एवढे खड्डे असायला हवेत, एवढं रेनवॉटर येईल आणि त्याच्या पाण्याचा उपयोग करून तुम्हाला ही बागायत फुलवता येईल. दुसऱ्या विषयी त्या ह्याच्यामध्ये काम करताना मग ते नर्सरीवर यायचे की ज्याच्यामध्ये बायोमास हा विषय सगळ्यात महत्त्वाचा असायचा. बायोमासाचा विषय घेताना ते मग तुम्ही काय काय त्याच्यामध्ये वापरता, मग त्याचं डिकम्पोजिशन कसं करता. गवत असेल तर त्याच्यामध्ये लिग्निन कंटेंट आहे, लिग्निन कंटेंट ब्रेक करायला माझ्या मेकॅनिकल काही टेक्निक्स ते कसे इन्कॉर्पोरेट करता येतील. त्याच्यासाठी मग दुसरं लागणारं बॅक्टेरियल कल्चर किंवा फंगल कल्चर हे इन्कॉर्पोरेट करून फर्मेंटेशन कसं वाढवता येईल ह्या संदर्भातल्याही आमच्या त्यांच्याबरोबर चर्चा व्हायच्या. आणि ग्रामीण लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते त्याच्यामध्ये एक तांत्रिक सोल्युशन्स कशी देता येतील ह्या दृष्टीने दाते काकांनी बऱ्यापैकी त्यावेळेला काम करायला सुरुवात केलेली होती. सौर ऊर्जेबद्दल जे तुम्ही प्रयोग केले त्याच्याबद्दल थोडं सांगता. जो ग्रामीण वेगळा एनर्जी वापरणार आहे तो पूर्वी ती एनर्जी जागच्या जागी मिळवत होता लाकूडमधून. आज फोटोव्होल्टाईक आलं तर त्याचं संपूर्ण उत्पादन व्यवस्थेमध्ये स्थानिक रोजगार आणि उत्पन्न काहीच मिळणार नाही. तेव्हा ऊर्जा कमी खर्चाची की परवडणारी हा महत्त्वाचा प्रश्न येतो. जर उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग असेल तर उत्पन्न पण मिळतं आणि किमतीपेक्षा परवडणारी किंमत त्याला तेवढी अपेक्षित कमी जरी झाली नाही तरी ती परवडणारी ऊर्जा होती. या भूमिकेत आम्ही सोलरमध्ये विचार केला की लहानसा कारागिराचं सोलर निर्माण करू शकतो का, आणि ते आव्हान प्रकाश आणि बोरळेंनी स्वीकारलं.
आणि जे काही जगातलं जे काही लिटरेचर अवेलेबल होतं ते मी त्यांना मिळवून दिलं. आणि ज्यावेळेस एक डिझाईन विचार करण्यासारखं आहे ते आम्ही सगळे त्याच्यावर बसलो, त्यावेळेस त्या डिझाईनबद्दलची मी प्रेझेंटेशन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्समध्ये एक्सपर्ट्सकडे गेले. त्यावेळेस ते म्हणाले हे त्याचं फोकस बरोबर करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्याकरता कारागीर तयार करणं हे अशक्य आहे. कदाचित तुम्ही ते HMTला काम दिलं तर होईल, पण ते कुणी म्हणत होते की हा डिझाईन ठीक आहे, पण ह्याला इतकं एक्सपर्टीज लागणार आहे. तर तुमचं जे म्हणणं आहे की फोटोव्होल्टाईकच्या ऐवजी थर्मलला महत्त्व द्या हे खोटं ठरतं. ते ह्या लोकांनी आव्हान घेतलं, ते फॅब्रिकेशन केलं, गच्चीवरती काम केलं आणि कुठल्याही फंड शिवाय एक प्रोटोटाईप दाखवलं. दातेंशी 1990-91च्या काळात रमेश बोरोले आणि मी भुसावळवरून मुंबईला दातेंना भेटायला आलो. दातेंनी स्वस्त घराची टेक्नॉलॉजी जी डेव्हलप केली होती त्याच्या आदानप्रदानाच्या संदर्भात आम्ही भेटायला आलो होतो. दातेंनी सांगितलं की ठीक आहे, मी एक टेक्नॉलॉजी देतो आहे, तुम्ही पॉवर स्टेशनला काम करणारे इंजिनियर त्याच्या बदल्यात काय देणार. आम्ही म्हटलं की आम्ही पुस्तकं शिकलेले इंजिनियर आहोत, संशोधन कशाचे खातात आम्हाला माहीत नाही आणि तुमची फी आणि हे देण्यासाठी आमची हे नाही, त्यामुळे फी नको, टेक्नॉलॉजी काय देणार. आणि त्यांनी एनर्जी या संदर्भातली जे की तेव्हाचे प्रॉब्लेम्स किंवा पुढचे फ्युचर प्रॉब्लेम्स, एनर्जी अवेअरनेस याचं विश्वरूप दर्शन आम्हाला घडवलं. आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की दातेंच्या या एनर्जीच्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये सहभागी व्हावं. त्यांनी एक पेपर आम्हाला दिला स्पायरल कॉन्सन्ट्रेटरचा, ज्यावर ते 25,000 रुपये खर्च करून चुकलेले होते 1987-88ला. ती डेव्हलपमेंट आम्ही फक्त 200 रुपयात केली आणि दाते स्वतः मुंबईवरनं ते छोटं 1 स्क्वेअर मीटरचं मॉडेल बघायला भुसावळला आलीत आणि तेव्हा आम्हाला आमच्या कामाचं मूळ कळलं आणि आम्ही अजून जोमाने मोटिवेट होऊन त्या डेव्हलपमेंटच्या कामाला लागलो आहे. अनेक छोट्या मोठ्या प्रयोगांमधून 1997ला एक 9 स्क्वेअर मीटरचं मॉडेल आम्ही डेव्हलप केलं आहे आणि 3000 किलो कॅलरी हीट एनर्जी पर स्क्वेअर मीटर पर डे ही आम्ही अचीव केली. जवळपास 66% तिची एफिशियन्सी येत होती. मध्यंतरी मग हे ह्या सगळे प्रयोग बघायला बाबा आमटे स्वतः भुसावळला आलेत. एक 13 स्क्वेअर मीटरचं मॉडेल आम्ही आनंदवनच्या शेजारी बल्लारशाला उभं केलं आहे. आज ते अस्तित्वात आहे. दातेंच्या या नवीन डेव्हलपमेंटमध्ये, एनर्जी डेव्हलपमेंटमध्ये 80% मटेरियल हे स्थानिक लेवलचं वापरलेलं असेल. त्याला लागणारा जो रोजगार आहे किंवा मॅनपॉवर आहे, हा मॅनपॉवरसुद्धा 80% मॅनपॉवर हा लोकल असेल. एक्सपर्टाईज मॅनपॉवर जो असेल तो फक्त 20% बाहेरचा असेल. त्याला लागणारा जो काही ब्रेन आहे म्हणजे इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन सिस्टीम ही सुद्धा 80% ही त्या लोकल लेवलची असेल. ट्रेन करणारे जी लोक आहेत ही जास्तीत जास्त एक्सपर्टाईज हे बाहेरचे असू शकतील. दारं खिडके बनवणारे जी वर्कशॉप्स आहेत त्या वर्कशॉपमध्ये या टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन डिसेंट्रलाइज लेवलला करता येणं शक्य आहे. ज्या पद्धतीने गांधीजींनी चरख्याचं आव्हान केलेलं होतं आणि 70-100 वर्षापूर्वी चरखा हा या देशाचं प्रतीक होतं, असंच दातेंचं सोलर मॉडेल हे पुढच्या काळामध्ये गांधीजीच्या चरख्यासारखं या देशाचं प्रतीक असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आज औद्योगिक क्षेत्रातली प्रगती यामध्ये खनिज ऊर्जा किंवा ॲटॉमिक एनर्जी बाहेरून आणणे याला पर्याय नाही, नाहीतर गरजा पुरत्या होणार नाहीत आणि निकृष्ट जीवन जगणं ह्याला पर्याय राहणार नाही असं सांगितलं जातं. त्याच्या पर्यायी विचार करणारे ते म्हणतात की बाहेरचं काहीच आणायचं नाही, त्याच्याची तयारी होती, केमिकल आहे ना, हाकलून द्यायचं काढून, बाहेरचं काहीच घ्यायचं नाही, अशी एक कर्मठ भूमिका आहे. ही 2 बाजू आहेत. त्याच्या पलीकडचा जो मार्ग आहे तो दोघांचं मिश्रण करून वापरा हा मार्गच वैज्ञानिक दृष्टीने बरोबर नाही. वैज्ञानिक दृष्टीने बरोबर मार्ग असा आहे की ज्यावेळेस तुम्ही बाहेरचं साधन आणता त्यामुळे जी स्थानिक उत्पादन व्यवस्था आहे किंवा आपण म्हणू आपल्या परिसरातली शेजारी जास्तीत जास्त शेजारी उत्पादन जवळपास जे होतो त्याचा उपयोग करणारी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला बाहेरून आणलेलं साधनं
ही उत्पादन व्यवस्थेची क्षमता आणि ताकद नष्ट करतात. याला मी डिजनरेटिव्ह इकॉनॉमी म्हणतो. डिजनरेट म्हणजे स्थानिक माती आहे तिची पोत बिघडतो, स्थानिक पाण्याचे स्रोत असतात ते रिकामे होतात, प्रदूषण होतं. म्हणजे स्थानिक व्यवस्थेची जी ताकद आहे तिच्यामध्ये उत्पादन वाढताय दिसत आहे, पण तिची ताकद घटत असते. ही डिजनरेटिव्ह इकॉनॉमी. आणि रिजनरेटिव्ह इकॉनॉमी अशी आहे की त्याचा उपयोग करून स्थानिक उत्पादन व्यवस्थेची ताकद वाढवते, ती रिजनरेटिव्ह इकॉनॉमी आहे. आणि त्यामध्ये जे स्रोत आहे आणि स्रोताच्या मागे जी साधनं आहेत त्या प्रत्येक साधनाचा विचार हे करायला पाहिजे. म्हणजे मनुष्यबळ हे सुद्धा एक साधन आहे जबरदस्त. आणि विज्ञानाचा उपयोग आणि कौशल्याचा उपयोग करणारं मनुष्यबळ हे एक महत्त्वाचं साधन आहे. ते साधन आम्ही त्याची ताकद वाढवतो आहे की त्याला नष्ट करतो. म्हणजे बाहेरून उद्या मी कॉम्प्युटरमधनं माहिती आणली तर त्याच्यामधून ह्याला वाटू लागतं की मी मूर्ख आहे, मला काहीच कळत नाही. पण त्याच्यातून जे ज्ञान मिळवतो त्यामुळे त्याची उत्पादन क्षमता वाढवतो. तेव्हा हा रिजनरेटिव्ह यूज ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. आज काय झालेलं आहे, बाहेरून कॉम्प्युटर नॉलेज आलं, अरे मला काहीच कळत नव्हतं, दिवसेंदिवस मी मूर्खच आता त्याचा समज पक्की होऊ लागते. रिजनरेटिव्ह इकॉनॉमीमध्ये त्याला ते ज्ञानाची ताकद मिळवून आत्मविश्वास वाढवू शकला. तर हे केवळ ज्ञानाच्या क्षेत्रात मी म्हणालो. तसं मी मातीच्या बाबतीत म्हणू शकतो, पाण्याच्या बाबतीत म्हणू शकतो, ऊर्जेच्या बाबतीत म्हणू शकतो. दादांची रिजनरेटिव्ह इकॉनॉमीची कल्पना मला फार महत्त्वाची वाटते. बाह्य साधनाचा योग्य तऱ्हेने उपयोग करून स्थानिक पर्यावरण संस्थेची मूळ उत्पादन क्षमता वाढवण्यात त्याच्यात भर आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की समाजातील जो काही वंचित घटक आहे त्याची जर आम्हाला आर्थिक आणि सामाजिक स्थिती जर सुधारवायची असेल तर रोजगार हमी योजनेमधून त्यांना उपजीविकेची हमी आम्ही द्यायला हवी. दुसरी गोष्ट अशी की उत्पादनाची साधनं नवीन निर्माण करण्यासाठी त्यांना पतपुरवठासुद्धा आवश्यक आहे. म्हणजे पतपुरवठा आणि रोजगार हमी या दोन्हीचं त्याच्यामध्ये मिश्रण हवं. केवळ एक देऊन भागणार नाही. आजच्या व्यवस्थेत हे दोन वेगवेगळे मानले जातात, ते काही बरोबर नाही. दुसरी गोष्ट अशी की वंचित घटकांचं जीवन हे पूर्णपणे जमीन, पाणी, जंगल या नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे. आणि या संसाधनाची काही प्रमाणात मालकीची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने दात्यांनी जमिनीचे लहान प्लॉट्स आणि पडीक जमिनीचा काही भाग वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्याची संकल्पना मांडलेली आहे आणि ती बरोबर वाटते. आणि ही जमीन विकसित करण्याची सुद्धा एक पद्धती त्यांनी आपल्या पूर्ण मांडणीत केलेली आहे. ज्यावेळी मी 2 वर्ष ग्रामदान चळवळीत अनुभव घेण्याकरता म्हणून गेलो, त्याच्यातली 1.5 वर्ष संपल्यानंतर एक आढावा घेण्याकरता माझी अण्णासाहेब सहसरबुद्धे आणि धनंजयराव गाडविळ्यांशी चर्चा झाली. त्यांनी आधी विचारलं की तुम्ही काही एका भूमिकेतून इकडे पोचला, फारसं तुमचा भूदान आणि विनोबाजींच्या तत्वज्ञानावर विश्वास नसताना तुम्ही इथे जे धाडस केलं की शासनाने तुम्हाला ॲब्स्कॉन्डेड म्हणून ठरवलं होतं, तुम्हाला आता 1.5 वर्षानंतर काय वाटतं आहे, आपण काय मिळवलं, काय करू शकतो? तेव्हा मला फार निराशाजनक असं उत्तर दिलं मी. ते असं की अजूनही मला औद्योगिकरणाच्या बद्दल जी गांधी विचारवाल्यांची भूमिका होती त्याबद्दल काहीही प्रयत्न चाललेला पर्याय दिसला नाही. आणि ते जे म्हणत आहेत त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये औद्योगिक व्यवस्थेत पुढे गेलेल्या देशापुढे फारच शरण जो गेला तो ह्या ग्रामस्वराज्यातून पुन्हा काहीतरी वेगळं झगडू शकेल असं नाही. ही फक्त माणसाची मानसिकता बदलली, पण पॉलिटिकल इकॉनॉमी काही बदलली. ते काय ग्रामदानातून किंवा शेती आधारित व्यवस्थेतून कधी सुतराम होऊ शकेल ही शक्यता मला दिसत नाही.
आणि त्याचं उत्तर मला ह्या 2 वर्षात काय कुठे मिळत नाही. त्यावेळेला पर्यायी औद्योगिक व्यवस्थेचं चित्र काय असेल ह्याच्याबद्दल माझी कल्पना अत्यंत अस्पष्ट होती. पण त्याला पर्याय नाही. आणि आंबेडकरांनी जे स्पष्टपणे म्हटलेलं होतं की शेतीवर आधारलेली ग्रामीण व्यवस्था ही जड आहे आणि पूर्वीच्या सरंजामशाही व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा त्यातून काही मार्ग निघत नाही. तेव्हा हे सोडा आणि शहराकडे जा. हे जे आंबेडकर म्हणत होते त्याला भक्कम उत्तर काही देता येईल असं काहीही मला अजून दिसत नाही. हे मी म्हटल्यानंतर मी म्हटलं ह्या प्रश्नामध्ये ऊर्जा आणि ऊर्जेमुळे होणारं सामाजिक परिवर्तन ह्याची उत्तरं शोधायला पाहिजे. प्रत्यक्ष दात्यांची जी खरी घसटीची ओळख झाली ती इचलकरंजीच्या विज्ञान यात्रेच्या लोकविज्ञान संघटनेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं झाली. आणि तिथं आम्ही ज्या मुक्तिसंगत चळवळीमध्ये दुष्काळी भागामध्ये काम करत होतो त्याचे बहुसंख्य कार्यकर्ते तिथं जमलेले होते. आणि आमची कल्पना अशी होती की दुष्काळ जो पडलेला आहे तो त्याची कारणं शोधून काढली पाहिजे आणि त्याला पर्याय काहीतरी आम्हाला दिला पाहिजे. आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय एका बाजूला नव्या तंत्रज्ञानाला वापरून येणार आहे, दुसऱ्या बाजूला जी कारणं कशामुळं पडला ती कारणं ती नाहीशी करून येणार आहे. आणि जे काही आपल्याला नवीन तंत्रज्ञान त्यासाठी उपयोगात आणता येणार आहे त्यामध्ये पाणी हा एक घटक महत्त्वाचा होता. पाणी कसं वापरायचं, कशा तऱ्हेने द्यायचं, किती वापरल्यानंतर जास्त उत्पादक होईल. आणि त्याचबरोबर या पाण्याच्या आधारावर जी पिकं येणार त्या पिकांच्या आधारावर काय उद्योग त्यामधनं करता येतील असं एक संपूर्ण पैलूंचं एक आपल्याला पर्याय हा देता यायला पाहिजे अशी एक कल्पना त्यावेळेला होती. आणि त्यातून आम्ही लोकविज्ञान संघटनेच्या मदतीनं काहीतरी करायचं म्हणत होतो. हे दाते एकदम उड्याच मारायला लागले. आणि म्हणजे त्यावेळेस वय त्यांचं होतंच आमच्यापेक्षा जास्त. आणि ते आम्हाला काय पकडून म्हणजे आता चला ते दात्यांची स्टाईल आहे ती की चला मग आता कायतरी करूया. मग ते तर मला असं म्हणत असेल की तू आणि मी म्हणजे वडार आहोत असं म्हणत असत की म्हणजे ठोके घालत राहायचं ते सगळं फुटला पाहिजे अशा पद्धतीनं. आणि त्या तऱ्हेनं मग आम्ही एकत्र काम करू लागलो. त्याबरोबर बळीराजा धरणाची संकल्पना आली, त्यामध्ये शेतीचा प्रयोग झाला आणि त्यातून मग पाण्याचे निकष पुढे आले. स्थानिक पाणी किती मिळू शकणार ते कसं काढायचं, बाहेरून पाणी किती मिळणार ते कसं काढायचं, असं करून स्थानिक पाणी आणि बाहेरचं पाणी याच्याशी सांगड घालून एक किमान जगायला किती सुखानं किमान जगायला पाणी लागतं ते पाणी आम्ही कॅल्क्युलेट करण्याची एक आम्हाला समज आली. आणि त्याचा वापर करून आम्ही मग पुन्हा बळीराजा धरणात ती मागणी घेतली. त्यातून आम्ही ताकार योजनेपर्यंत गेलो. ताकार योजनेतून गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही अख्ख्या कृष्णा खोऱ्यासाठी ती मागणी घेतली. आणि आज असं दिसेल की या सगळ्याच्या आधारावर आटपाडी आणि तासगाव या 2 तालुक्यांना समान पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प सरकारच्या सहभागानं घेण्यासाठी सरकारला बाध्य करणं यामध्ये चळवळ यशस्वी झाली. दात्यांचा रोल हा सततपणे यामध्ये राहिलेला आहे. कारण दात्यांचा रोल 2 अर्थाने राहिलेला आहे की ही देऊन पाणी दिल्यानंतर पिकं येणार ह्यातून काय करणार, म्हणून मग तिथं बांधकामाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू, तिथं लिफ्ट इरिगेशन करायचं आहे तर त्याची पाईपलाईनच्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रयोग करू, म्हणजे स्मॉल टिंबरच्या आधारावर करू, पुन्हा रिन्युएबलच्या आधारावर करू. यातून आम्हाला अशी परिस्थिती तयार झालेली आहे की आता दात्यांच्या या मूळ ज्या कल्पना आहेत त्यातून खेडी आणि शहर याचा भेदच राहणार नाही. उलट शहरं डिमोबलाईज होऊ शकतील आणि एक नव्या प्रकारची 21व्या शतकाची ॲग्रो इंडस्ट्री ही कशी रिन्युएबल बेस अशी तयार होईल आणि त्यामध्ये पाणी समान वाटप करण्याचा रोल किती महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं वेगळ्या तऱ्हेनं म्हणणं होतं त्याला जोडून घेऊन परंतु नव्या पद्धतीनं जातीच्या पलीकडे जाणारी जी काही गिल्ड्स असतील किंवा कारखानदारी असेल ती कशी असेल असं एक मोठी खरं म्हणजे युगप्रवर्तक कल्पना ही साकार करण्यामध्ये दात्यांचा फार मोठा वाटा यामध्ये आहे. आणि त्या तऱ्हेने दात्यांसारखे जेवढे काही तंत्रवैज्ञानिक आहेत त्यांनी जर जास्तीत जास्त सहभाग केला तर दाते हे त्या सगळ्या दृष्टीने एक आदर्श उदाहरण आहे. दात्यांच्या विचाराकडे पाहिलं तर आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की यातले अनेक गोष्टी निरनिराळ्या ठिकाणी आहेत
समान पाणी वाटपाच्या बाबतीतला विचार विलासराव साळुंखे मांडलेला आहे, किंवा वेगळ्या प्रकारच्या शेतीचा जो काही भाग आहे तुझे आहे तुझं पाशीमध्ये दाभोळकरांनी मांडलेला आहे. पण महत्त्वाचं हे आहे की दाते हे सगळे भाग कसे एकत्र आणतात. दाते तसे सर्व संग्राहक आहेत. ते निरनिराळ्या ठिकाणच्या ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी, चांगले सिद्धांत, चांगले अनुभव सापडतात त्याचा आपल्या विचारामध्ये समावेश करायचा प्रयत्न करत असतात. पण महत्त्वाचं हे आहे की ते त्यांची जोडणी कशी करतात, आणि ही जोडणी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पाण्याच्या बाबतीमध्ये घ्या, की पाण्याच्या बाबतीमध्ये दाते कधीच मोठे धरणं छोटी धरणं असा भेद फार मोठ्या प्रमाणावरती उभा करत नाहीत, किंवा स्थानिक पाणी पाहिजे बाहेरचं पाणी अजिबात नको असं म्हणत नाही. कारण त्यांचं महत्त्वाचा भाग हा आहे की बाहेरचं पाणी नको असा प्रश्न नाही आहे. बाहेरचं पाणी हे स्थानिक पाण्याशी नातं काय असेल त्याचं, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि तिथं त्यांचं म्हणणं आहे की बाहेरचं पाणी जेव्हा येतं तेव्हा ती स्थानिक पाण्याला बळकटी आणणारं आणि स्थानिक पाण्याला पूरक म्हणून आलं पाहिजे. ते स्थानिक पाण्याला पर्याय म्हणून ज्या वेळेला यायला लागतं तिथनं सगळे प्रश्न सुरू होतात. आणि हाच प्रकारचा प्रश्न हा त्यांचा एक सूत्र म्हणून स्थानिक पर्यावरण व्यवस्थेबद्दल आणि बाह्य साधनांबद्दल पण आहे, की बाह्य साधनांचा वापर ते कधीच नाकारत नाहीत, पण बाह्य साधनांचा वापर अशा प्रकारे व्हायला पाहिजे की त्यातनं स्थानिक पर्यावरण व्यवस्थेला बळकटी आली पाहिजे, तिला पूरक म्हणून ती बाह्य साधनं आली पाहिजेत. हाच त्यांच्या रिजनरेटिव्ह इकॉनॉमीचा मुळात गाभा आहे. आणि हा गाभा हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यातून तिसरा एक महत्त्वाचा जो काही गोष्ट दातेंच्या या सगळ्या विचारामध्ये आहे ती ही अशी की दाते केवळ शेतीबद्दल किंवा शेती विकासापर्यंत येऊन थांबत नाहीत. त्या शेती विकासातून एका वेगळ्या पर्यायी विकेंद्रित औद्योगिक व्यवस्थेकडे कसं जाता येईल हा त्यांचा विचार सतत चालू असतो. आणि ह्याच्यामध्ये ऊर्जेला एक महत्त्वाचं स्थान आहे, कारण हे ऊर्जेच्या आधारावरतीच होऊ शकतं. केवळ शेतमालाच्या आधारावरती शेतीतनं आपोआप काहीतरी उद्योगधंदे उभे राहतील असं आपण मानून चालत नाही. त्याच्यासाठी ऊर्जेबद्दलचा वेगळा विचार करावा लागतो, कारण ऊर्जा हाच शेवटी औद्योगिकरणाचा पाया आहे. हे ओळखून ऊर्जेच्याबद्दलचा वेगळ्या वेगळ्या शोध हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. दात्यांच्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर एका अर्थाने दाते सगळ्या गोष्टींना ऊर्जेचाच एक भाग मानतात. आणि ते खरंही आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ऑल मॅटर इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि त्याच्यामुळं सगळं जे काय आपण पाहतो ही एक ऊर्जेचीच हालचाल असते. आणि त्याच्यामुळे त्यांचा ह्या ऊर्जेतल्या शोधवाटा असं त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्यांनी ऊर्जेच्या शोधवाटा शेवटपर्यंत नेलेल्या आहेत. आणि हा मला वाटतं त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान त्याच्यामध्ये आहे. मध्यंतरी सायक्लोनमध्ये स्ट्रक्चर्स कशी स्टँड होतात आणि फेल होतात याचा अभ्यास करता करता माझ्या लक्षात आलं की सुपारीचं झाड हे आम्हाला इंजिनिअरला कळत नाही. सुपारीचं झाड सायक्लोन कसा रेजिस्ट करतो हे इंजिनियरना कळत नाही. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की सुपारीचं झाडला ज्यावेळेला धक्का बसतो त्यावेळेला ते ओलं झाड जे असतं त्याच्यामध्ये ते जेव्हा वागतं ते एका बाजूचं पाणी दुसऱ्या बाजूला जातं. आणि हा जसा आपल्या गाडीचा शॉक ॲब्सॉर्बर असतो तसं काम करतं. म्हणजे झटका बसला तर वाकायला सुरुवात करतं, पण शॉक ॲब्सॉर्बरमध्ये जसा फोर्स ॲब्सॉर्ब होतो तसा हे पाणी जे इकडून तिकडे जातं. त्यामुळे नारळाचं आपल्या सुपारीचं झाड तुटत नाही. आता त्याच्यावर जे मी लेटेस्ट डिझाईन करते की 2 पॅनल्स त्या फायबर्सच्या त्याच्यामध्ये पांढऱ्या मातीचे ब्लॉक्स बसवणे आणि ते कॉम्प्रेस करून बसवतो. ह्याच्यावर माझं आता 10 स्टोरी बिल्डिंगच्या वॉल्सचं डिझाईन चाललं आहे. 10 स्टोरीज अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग बांधण्याकरता मटेरियल पांढऱ्या मातीचे ब्लॉक्स, त्याच्या भोवती ही फायबर पॅनल्स, त्याला जोडणारे लाकडाचे तुकडे. हे मी ऑल्टरनेटिव्ह विथ स्टील फायबर्स सिंथेटिक फायबर्समधून करतो आहे. आणि ते मला खात्री आहे की 1 वर्षाच्या आत माझं ते डिझाईन ठरलं.